मारहाण करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, खुनाचा प्रयत्न करणे, शस्त्रासह दहशत माजवणे अशा गंभीर स्वरूपाचे 15 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेले द्वारकाधीश जयनारायण खंडेलवाल राहणार बोनेमाळ याला 2 वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे। शिवाजीनगर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर धडक कारवाई सुरू केली असून त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी दिली। द्वारकाधीश खंडेलवाल याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 10, इचलकरंजी पोलीस ठाण्यात 3 आणि कुरुंदवाड पोलीस ठाण्यात 2 असे एकूण 15 गंभीर गुन्हे दाखल असून विविध गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याने पोलिसांनी नमूद केले आहे। यापूर्वीही त्याला 18 महिन्यांसाठी आणि 1 वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते। त्याच्यावर एकूणच 5 प्रतिबंधात्मक कारवाईची नोंद आहे। शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हे अभिलेखाची पडताळणी करून त्याच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता। त्याच्या या प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी करून अहवाल सादर केला। त्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी दीपक शिंदे यांनी खंडेलवाल याला 2 वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले।